अशी घटना छत्रपती संभाजी महाराजांचा जो अन्याय झाला त्याच्यानंतर महाराष्ट्रात प्रथमतः अन्याय झाला या सरपंचा आणि याची दखल अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व मंत्रिमंडळ ज्यांना खरोखर एक प्रेम आहे ती घटना बघितल्यानंतर आत्मा एक काळीज आहे तोच माणूस घेऊ शकतो। कुणा तरी एक दोन चार माणसासाठी महाराष्ट्राचा कायदा घाण पडू नये। माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी या प्रकरणात तपास लागून याचा कुणी कोण सर्वस्वी असला या गुन्ह्यामध्ये जेवढे कोण असतील तेवढे सगळे अरेस्ट झाले पाहिजेत आणि या कुटुंबाला संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। मला ते घटना पाहिल्यानंतर जो माणूस आहे, जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्या माणसाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही इतकं निष्ठुरपणानं देशमुखांचा बळी दिलेला घेतलेला आहे। जे कोण आहेत बरीच वर्ष या बीड भागामध्ये हे दहशत सुरू आहे। आम्ही सरपंच मंडळीकडून माहिती घेतली, मला महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांचे फोन आले की आपण एक राज्यव्यापी मंत्रालयाला मोर्चा काढूया आणि सरपंचांचं काम थांबवूया, आपलं मंत्रिमंडळ तुम्ही हे काम चालवा। आम्ही एखादं काम समजा मध्यस्थी करायला गेलो, गटरचं भांडण असतं, रस्त्याचं भांडण असतं, मी टॉय गेलो की तिथं तो माणूस जो कोण आहे तो या ठिकाणी तेवढाच डाव डोक्यात ठेवतो आणि सरपंच पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो की सरपंचांना पोलीस स्टेशनमधनं उत्तर मिळतं की ते राजकीय विषय तुमचा बाजूला ठेवा। आम्ही गावासाठी धडपडतो, आम्ही समाजासाठी धडपडतो। सरपंच हा शासनाचा लोकप्रतिनिधी आहे, सरपंच हा शासनानं तयार केलेला गाव पातळीतला प्रतिनिधी सर्वसामान्यांच्या वेळेला गरजेला ज्या वेळेला 1 वाजता चहा मारली तरी एकमेव महाराष्ट्रातला प्रतिनिधी आहे सरपंच। तो या ठिकाणी पहिल्या हाळीला उठून त्या माणसाच्या कामात असतो आणि जर साहेब मला तुम्हाला शिरसट तुम्ही कार्यतत्पर आहे, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रथमतः सरपंच परिषद वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो। तुम्ही या गोष्टीत कसलीही कुचरता न करता शिंदे साहेबांना सांगा, शिंदे साहेब एक असे आदर्श व्यक्तिमत्व आहे या राज्याला, त्यांनी मागल्या घटनेमुळं बदलापूरच्या घटनेमध्ये अख्ख्या देशानं पाहिलं कसा न्याय दिलाय असला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा होणे नाही। जे सत्य आहे ते सत्य आहे, बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि या गोष्टीत सुद्धा शिरसाट साहेब तुम्ही शिंदे साहेबांना बोला आणि या प्रकरणात संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला एक बी आजी माझी सरपंच घरी बसणार नाही। आम्ही मंत्रालयापुढे 8 दिवसाची मुदत देतो, 8 दिवसात जर शासनाने या गोष्टीत लक्ष नाही दिलं, या जेवढे यामध्ये आहेत मंत्री असेल संत्री असेल कोण असेल त्या अरेस्ट झालाच पाहिजे। नाही झाला तर अख्ख्या महाराष्ट्रातले आजी माझी सरपंच मंत्रालयात येऊन तुमच्या पायरीवर आम्ही जीव देऊ, पण या ठिकाणी या सरपंच संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे। इतकी वाईट घटना डोळ्यात पाहिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासलेली घटना घडलेली आहे। महाराष्ट्रात असं कधीच घडलं नाही। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते, अलीकडच्या काळामध्ये आर पाटील असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, यांनी हातात हात घालून राजकारण केलं, पण हे चुकीचं राजकारण झालंय। कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। साहेब शासनाने लक्ष घाला, नाहीतर आम्ही प्रतिनिधी गाव पातळीत काम करणार नाही। आमचा राम राम।